मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलर जोपर्यंत अॅड्रेस मल्टिप्लेक्सिंगचा संबंध आहे तोपर्यंत आपल्याकडे 8051 आहे जेव्हा तो बाह्य प्रोग्राम मेमरीशी जोडलेला असतो तेव्हा तो EPROM असतो तर ही पोर्ट 0 वरून बाहेरील अॅड्रेस बस आहे पोर्ट 2 उच्च क्रमाने अॅड्रेस बस A8 ते A15 बिट्स प्रदान करीत आहे पोर्ट 0 एक मल्टिप्लेक्स्ड अॅड्रेस डेटा बस आहे तर हे लोअर ऑर्डरच्या अॅड्रेसची बस डीमल्टिप्लेक्सिंग आणि 74373 लॅच मल्टिप्लेक्सिंगमधून गेली आहे ALE सिग्नल 74373 च्या G पिनशी जोडलेला आहे ज्याद्वारे आपण बसमध्ये उपलब्ध असलेला पत्ता सक्रिय करू शकतो आणि तो येथे आढळतो म्हणून जोपर्यंत या EPROM चा संबंध आहे तो सतत अॅड्रेस बस पत्ता A7 ते A15 मध्ये जप्त करतो आणि जेव्हा ही PSEN बार लाइन सक्रिय होते तेव्हा ती या EPROM चिपच्या OE बार पिनशी जोडली जाते आम्ही म्हटल्याप्रमाणे OE बार रीड बार सारखे आहे आणि हे आउटपुट देखील सक्षम आहे जेव्हा या लाइन्स दिल्या जातात तेव्हा EPROM पोर्ट 0 वरील सामग्री डेटा बसवर ठेवेल जी वर 8051 पर्यंत पोहोचते तर अशा प्रकारे आपण बाह्य प्रोग्राम मेमरीला 8051 चिपशी कनेक्ट करू शकतो तर आपण ह्याला बाह्य कोड मेमरी देखील म्हणतो कारण बाह्य प्रोग्राम मेमरी सहसा प्रोग्राम होल्ड करते नक्कीच त्यांना काही प्रकरणांमध्ये आपण कनेक्ट देखील करू शकता आणि डेटा देखील प्रविष्ट करू शकता परंतु सर्वसाधारणपणे त्यास केवळ कोड म्हणून स्वीकारले जाईल जर आपण टायमिंग डायग्रामकडे पाहिले तर ते आपल्याकडे असलेले ऑसिलेटर घड्याळ आहे आपल्याकडे या टप्प्यावर ALE सिग्नल सक्रिय झाला आहे त्यावेळी पोर्ट 0 वर जे काही ठेवले जाईल ते लोअर ऑर्डर अॅड्रेस बिट्स ठेवले आणि तेथे त्यास अर्थ प्राप्त होईल जेव्हा त्यानंतर या PSEN बार लाइन कमी केली जाते तेव्हा PSEN बार लाइन कमी पासून उच्च पर्यंत संक्रमण करते तर हे पॉईंट म्हणून घेतले जाते ज्यावर डेटा बसमध्ये ऑपकोड उपलब्ध होईल तर या टप्प्यावर पीसीचे हे सक्रियकरण आणि या PSEN बारच्या सक्रियकरण दरम्यान मेमरीने डेटा बसमध्ये ऑपकोड समाविष्ट करणे अपेक्षित आहे अशा प्रकारे कोणत्याही वेळी ऑपकोड उपलब्ध होईल आणि जेव्हा PSEN बार लाइन कमी ते उच्च पर्यंत संक्रमित होते तेव्हा केवळ ऑपकोड मेमरीद्वारे घेतले जाईल तर हा प्रोटोकॉल असा आहे की मेमरीने दीर्घ कालावधीसाठी ऑपकोड उपलब्ध ठेवला पाहिजे आणि नंतर हे 8051 PSEN बार लाइनद्वारे या ऑपकोडचे स्पष्टीकरण देईल आणि ते हे मूल्य पुन्हा करेल काही काळानंतर ALE सिग्नल कमी होईल आणि जेव्हा तो कमी होत असेल तेव्हा तो लोअर ऑर्डर अॅड्रेस बस पोर्ट 0 लॅच करण्यासाठी मूल्य कमी म्हणून वापरला जाईल म्हणूनच आपण पहात आहात की जेव्हा हे सिग्नल खाली पडत असतात तेव्हा ते मूल्ये जाणण्यासाठी वापरतात आणि त्याचप्रमाणे ALE सिग्नल जेव्हा वरपासून खालपर्यंत संक्रमण करत असतात तेव्हा ते प्रत्यक्षात ट्रिगर पॉईंट म्हणून घेतले जातात PSEN बार जेव्हा तो कमी वरून उच्च पर्यंत संक्रमित होतो तेव्हा तो पॉईंट मेमरी डेटा घालण्यासाठी ट्रिगर पॉईंट म्हणून घेतला जातो तर अशा प्रकारे बाह्य कोड मेमरी ऍक्सेस रीडिंगद्वारे हे संपूर्ण ऑपरेशन केले जाते दुसरीकडे आपण बाह्य डेटा मेमरी कनेक्शनकडे पाहिले तर कनेक्शन खालीलप्रमाणे आहे तर इथेही आम्हाला 1 किलोबाइट मेमरी मिळाली आहे तर आपल्याकडे 1 किलोबाइट आहे याचा अर्थ रॅममध्ये 10 अॅड्रेस लाइन्स असतील ही लोअर अॅड्रेस बस जी A0 ते A7 पर्यंत आहे आणि A8 आणि A9 मेमरी चिपशी कनेक्ट केली जाईल कारण 10 पत्ते लाइन्स मिळाल्या आहेत अॅड्रेस बस A0 ते A7 हे पोर्ट
7373 क्रमांकावर अॅड्रेस बसच्या डीमल्टिप्लेक्सिंगद्वारे 0 या पोर्टमधून येईल. A8 आणि A9 हे दोन्ही पोर्ट 2 बिट नंबर 0 आणि बिट नंबर 1 वरून येत आहेत. तर उर्वरित बिट कनेक्ट केलेले नाही. जर आपल्याला माहित असेल की ते फोल्डिंग आणि हे सर्व असू शकते म्हणूनच आम्ही त्यात जाणार नाही. तर इतर बिट्ससाठी फोल्डिंग कारणीभूत ठरले की नाही याची आम्हाला पर्वा नाही. रीड बार लाइन OE बारशी कनेक्ट केलेली आहे आणि ते या रॅम चिपचे आउटपुट सक्षम करते. WR बार लाइन रॅम चिपच्या WR पिनशी कनेक्ट केलेली आहे म्हणून इतर कोणतेही डिकोडिंग केले गेले नाही. तर हे CS बार पिन ग्राउंड केलेले आहे. तर ही रॅम नेहमीच सक्षम असते. जेव्हा जेव्हा बसवर अॅड्रेस ठेवला जातो आणि जेव्हा सिग्नलला RD बार किंवा WR बार दिला जातो तेव्हा मेमरी सेलची सामग्री पोर्ट 0 वर वाचण्यासाठी डेटा बसवर उपलब्ध होईल. म्हणून या व्यतिरिक्त आपला या PSEN बार लाइनशी काही संबंध नाही. म्हणून जर आपल्याकडे बाह्य EPROM नसल्यास PSEN बार त्यास कधीही कनेक्ट होणार नाही आणि जर EPROM असेल तर PSEN बार लाइन ही EPROMशी कनेक्ट केली जाऊ शकते. ही EA बार लाइन बाह्य प्रवेश उच्चशी जोडली गेली आहे कारण जोपर्यंत कोडचा संबंध नाही तोपर्यंत बाह्य तो प्रवेश करीत नाही. तर हे डेटा अॅक्सेस आहे म्हणून त्यास कोणतीही अडचण नाही. वरील टायमिंग आराखड्यातून ही बाह्य डेटा मेमरी अॅक्सेस MOVX इंस्ट्रक्शनद्वारे केली गेली आहे. आपण या MOVX सूचनांना नंतर सविस्तरपणे पाहूया परंतु मूलत त्यांचे स्वरूप असे आहे. हे MOVX DPTR सारखे आहे किंवा DPTR रजिस्टरला जोडीने दर्शविलेल्या मेमरी रजिस्टरमध्ये A रजिस्टरकडून डेटा मिळवणे हा दुसरा पर्याय आहे. MOVX A DPTR संचयिकाच्या रजिस्टरमध्ये किंवा स्टोरेजसाठी मेमरी स्पेसची सामग्री मिळवण्यासाठी आणखी एक आवृत्ती आहे. त्या MOVX सूचनांच्या 2 आवृत्त्या आहेत. त्यामुळे बाह्य डेटा मेमरी अॅक्सेससाठी MOVX वापरते. ते MOVX कमेंट किंवा MOVX सूचना वापरते. तर ते कसे कार्य करते तर तुम्हाला दिसेल की प्रथम त्याला मेमरीद्वारे सूचना घ्याव्या लागतील. त्या उद्देशाने ही सूचना बाह्य स्मरणशक्तीमध्ये आहे हे गृहीत धरून PSEN बार लाइन सक्रिय केली आहे. तर तुम्हाला बाह्य ROM बाह्य EPROM कडून ऑपकोड मिळेल. आपण या बाह्य रॉमचा वापर कसा करावा याबद्दल आम्ही आधीच चर्चा केली आहे. ALE सिग्नलद्वारे खाली दिलेल्या ऑर्डरचा अॅड्रेस सक्रिय केला. हायर ऑर्डर सर्च PC वर केले जाते त्यामुळे PSEN बार अधिक वाढत आहे. डेटा बसवर MOVX ऑपकोड उपलब्ध आहे. नंतर डीकोडर त्या MOVX सूचनांना डीकोड करेल आणि आता ती दुसर्या टप्प्यात जाईल. त्या दुसर्या चरणात त्यास रीड बारची लाइन घ्यावी लागेल. तर डीपीटीआर रजिस्टरमध्ये 2 जोड्या DPH आणि DPL वरून 8 जोड्यांची नोंद असते. तर DPTR मध्ये 16 बिट रजिस्टर आहे म्हणून हा DPH पोर्ट 2 वर जोडला जाईल कारण बाह्य अॅड्रेस बस त्याद्वारे बाह्य रॉमला जोडली जाईल. ही DPL पुन्हा पोर्टवर असलेल्या डेटा बससह पुन्हा मल्टिप्लेक्स केली जाईल. लोअर ऑर्डर अॅड्रेस बस मल्टिप्लेक्स केलेले असते म्हणून लोअर ऑर्डर अॅड्रेस बस मूल्य DPL घालते. तर हाय ऑर्डर अॅड्रेस बसला DPHची सामग्री मिळाली आहे. लोअर अॅड्रेस बसमध्ये DPL मधील सामग्रीचे नियंत्रण केले आहे आणि नंतर हे रीड बार सिग्नल सक्रिय केले आहे. डेटा बसमध्ये डेटा उपलब्ध होईपर्यंत रीड बार सिग्नल बाह्य रॅमपासून कमी ते उच्च पर्यंत संक्रमित करते.
तर या आरोहित काठाचे मूल्य 8051 चिपद्वारे वाढविले जाईल म्हणून MOVX ने सूचना पूर्ण केल्या आहेत MOVX मुळात A रजिस्टरमधील मेमरी स्थानाची सामग्री वाचत असल्याने जर तुम्हाला बाह्य मेमरीवर A रजिस्टरची सामग्री लिहायची असेल तर बार सिग्नल अशा प्रकारे वाचेल तर त्या प्रकरणात WR बार सिग्नल द्यावा लागेल आणि येथे ते बाह्य डेटा इनपुटमधून येण्याऐवजी A रजिस्टर जमा करण्यापासून होईल तर ह्याच प्रकारे बाह्य कोड मेमरी कनेक्शन असे केले जाते म्हणूनच आपल्याला हा हाय ऑर्डर पत्ता बस P2 प्रदान केला जातो तसेच आपल्याला पोर्ट 2. 7 पर्यंत प्रदान केले जाते जो A8 ते A15 पर्यंत जोडलेला आहे नंतर पोर्ट 0 मल्टिप्लेक्स अॅड्रेस डेटा बस प्रदान करते तर हे 8 बिट रॅम चिपच्या डेटा बस आणि रॉम चिपच्या डेटा बसशी जोडलेले आहे आणि हे 74LS73 लॅचवर देखील केले जाते तिथे हे ALE सिग्नलद्वारे डीमल्टिप्लेक्स केलेले आहे तो अॅड्रेस आणि डेटा बस ALE सिग्नलने डीमल्टिप्लेक्सिंग केला आहे 74373 PSEN बार लाइनची जी पिन OE बारशी जोडलेली आहे आणि CS बार लाइन ग्राउंड केलेली आहे तसेच EA बार लाइन ग्राउंड केली आहे तर याचा काही असा अर्थ नाही कारण तो डेटा अॅक्सेस करत नाही तर बाह्य डेटा मेमरी अॅक्सेससाठी WR बार लाइन राइट बारशी कनेक्ट केलेली असते रीड बार लाइन राइट बारशी जोडलेली आहे आणि या प्रकरणात PSEN आवश्यक नाही म्हणून येथे कनेक्शन दर्शविले नाही आहे PSEN बार अर्थपूर्ण नाही तर ALE सिग्नल G ला जोडला आहे तर बाकीचे आवश्यक आहे तर P0 ते P7 या लोअर ऑर्डर अॅड्रेस बसच्या लॅचिंगसाठी जाते आणि डेटा बस D0 ते D7 जोडली जाते म्हणून येथून आम्ही पोहोचतो आहे तर EA बार पिन ग्राउंड करणे आवश्यक आहे आणि आम्ही बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करत असतानाही ही EA बार लाइन त्या कोड मेमरी प्रवेशासाठी आधारलेली असणे आवश्यक आहे म्हणूनच आपण या बाह्य कोड आणि डेटा स्पेसला कसे ओव्हरलॅप करू शकतो यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो म्हणूनच ते बरेच सोपे आहे कारण प्रोग्राम संचयित करण्यासाठी स्वतंत्र EPROM वापरण्याऐवजी बर्याच बाबतीत असे घडते की आपण मायक्रोकंट्रोलरसह आमच्या सिंगल एक्सटेरियरमध्ये एकच रॅम चिप जोडली आहे तर हे प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी दोन्ही कार्य करते तर त्या उद्देशासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे तर आपण रॅम चिप घेतो आणि नंतर प्रोसेसरची ही WR बार लाइन रॅमच्या WR बार लाइनला जोडते आणि हे RD बार ते PSEN बारला कनेक्ट करतात आणि ते OE बार लाइनशी जोडलेले असतात RD बार किंवा PSEN बार यापैकी जे सिग्नल सक्रिय असेल ते OE बार लाइनशी सक्रिय केले जाईल तर ते रॅम डेटा प्रदान करेल म्हणून डेटा प्रवेश करत असल्याचे सांगत असताना RD बार सक्रिय केला जातो आणि जेव्हा रॅम प्रोग्राम आणि डेटा या दोन्ही मेमरी ऍक्सेस करत असतो तेव्हा PSEN बार सक्रिय केला जातो म्हणूनच आपल्याला दोन्ही प्रकरणांमध्ये रॅम ऍक्सेस करणे आवश्यक आहे म्हणूनच बाह्य मेमरी मर्यादित प्रमाणात असलेल्या प्रणालीसाठी ही एक सामान्य पद्धत आहे म्हणून आपण रॉम आणि रॅमला स्वतंत्रपणे समाविष्ट करत नाही त्यामुळे आपण एक रॅम जोडतो जो रॉमचा उद्देश पूर्ण करतो तर आपण असे ओव्हरलॅपिंग करतो तर ही रीड बार आणि PSEN बार या दोन लाइन्स काढून टाकल्या जातात आणि त्या रीड बार लाइन्सला दिल्या जातात ही रीड बार लाइन कमी होईल आपण येथे सांगताना असे सांगू की संबंधित संकेत हे एक रीड ऑपरेशन आहे त्याचप्रमाणे राइट बार लाइन रॅमच्या राइट बार पिनशी कनेक्ट केली आहे तर उर्वरित गोष्टींवर आपण आधीच चर्चा केली आहे तर ही केवळ एक अतिरिक्त गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे
कोड आणि डेटा स्पेस यांचे ओव्हरलॅपिंग करण्यासाठी रीड बार आणि पीएसईएन बार आपल्याला बंद करावे लागेल. तर कोड आणि डेटा स्पेसच्या आच्छादित होण्याचा प्रथम फायदा काय आहे तर ते डेटाला मेमरी म्हणून रॅमवर लिहिले जाऊ शकतात आणि डेटा मेमरी तसेच कोड मेमरी वाचू शकतात. तर कोणतीही कोड मेमरी सामान्य रॉममध्ये नसते, त्यामुळे आपण तिथे लिहित नाही. आपण फक्त डेटा वाचतो, तिथले कोड वाचतो आणि प्रोग्राममध्ये असलेल्या कॉन्स्टंट्स वाचतो. तर त्यांना कोड म्हणून देखील मानले जाऊ शकते आणि त्या स्थिरता देखील रॉममध्ये ठेवल्या जातात. जर आपण लिहिण्यासाठी रॅमचा वापर करत असाल तर आपण डब्ल्यूआर बार पिन प्रवेशाचा वापरू शकतो आणि मग आपण रॅमवरील डेटा मेमरी म्हणून मूल्ये लिहू शकतो. आणि जर आपण प्रोग्राममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आपण तो पीएसईएन बार वापरू शकतो किंवा जर आपण रॅमच्या डेटा भागामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आपण रीड बार लाइनचा वापरू शकतो. तर मग या सर्व गोष्टींचा काय फायदा आहे तर हे प्रोग्रामला बाहेरून रॅममध्ये डेटा डाउनलोड करण्यास आणि रॅममधून कोड कार्यान्वित करण्यास अनुमती देतात. तर बर्याच वेळा असे घडते की या मायक्रोकंट्रोलर आधारित प्रणालीसह आपण प्रोग्रामसह वैयक्तिक संगणकाद्वारे संवाद साधू शकतो आणि नंतर डाउनलोड केबलद्वारे आपण प्रोग्रामला किटवर डाउनलोड करतो. म्हणून प्रोग्राम प्रथम पीसीवर विकसित केला जातो तर आपण पीसीवर सिम्युलेशन करतो. म्हणून जेव्हा आपण समाधानी होतो तेव्हा आपण त्या प्रोग्रामसाठी पीसीवर एक ऑब्जेक्ट कोड उत्पन्न करतो आणि नंतर तो ऑब्जेक्ट कोड 8051 किटवर डाउनलोड करतो. जेव्हा ते रॅम असेल तर आपल्याला त्या रॉमच्या प्रोग्रामिंगसाठी जावे लागेल आणि ते महाग आहे कारण जर आपल्याला काहीतरी बदलवायचे असेल तर रॅमच्या तुलनेत ते थोडे कठीण जाईल. म्हणून याऐवजी जर आपल्याला रॅम कोड मेमरी म्हणून वापरण्यासाठी मिळाला असेल तर आपण रॅमवर व्हॅल्यू लिहू शकतो. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोग्राम रॅममध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो आणि नंतर आपण प्रोग्राम तसेच डेटासाठी ही रॅम वापरू शकतो. तर आपल्याकडे असलेल्या मेमरी रचनेकडे लक्ष दिले तर ही प्रोग्राम मेमरी रचना आहे. म्हणून आपण 8051 मध्ये 0000 पासून FFFF साठी एकूण पत्त्यांची जागा दिली आहे. आता 0000 वरून प्रवेश करण्यासाठी आपण ईए बारला समान केले तर याचा अर्थ आपण अंतर्गत मेमरीमधून प्रवेश करीत आहोत आणि जर आपण ईए बार 0 केली तर तो डेटा मेमरीमध्ये प्रवेश करेल. तर आपण हा भाग मिळाला की काय होते तर आपण आपल्याला संपूर्ण प्रोग्राम बाह्य मेमरीमध्ये ठेवू शकतो जेणेकरून जेव्हा ईए बार 0 असेल तेव्हा आपली संपूर्ण बाह्य मेमरी आपल्याकडे असलेल्या बाह्य ईप्रोम म्हणून कार्य करेल. तर बाह्यतः आपण 64 किलो प्रकारची प्रोग्राम मेमरी कनेक्ट करतो. पीएसईएन बार लाइन सक्रिय करण्याद्वारे या संपूर्ण बाह्य चिपमध्ये प्रवेश केला जाईल. प्रारंभिक प्रवेशासाठी आपण या ईए बार लाइनला 1 बरोबर केल्यास ते अंतर्गत मेमरी वापरेल परंतु त्यानंतर जास्त मेमरी संपल्यानंतर ते बाह्य मेमरी वापरेल. उदाहरणार्थ 8051 मध्ये आपल्याकडे 4 किलो बाइट इंटर्नल मेमरी रॉम आहे. म्हणूनच जेव्हा ते पुढील पत्त्यासह समाप्त होते तेव्हा हे या बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करते. दुसरीकडे डेटा मेमरीच्या भागासाठी आपल्याला हे 00 ते FF पर्यंत मिळाले आहे. तर ही अंतर्गत मेमरी असेल आणि FF पासून ते बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करेल. तर आपल्याकडे अंतर्गत मेमरीसाठी केवळ 128 बाइट्स आहेत. प्रथम ते 00 ते 127 पर्यंत अंतर्गत मेमरी असेल आणि नंतर 128 नंतर ते बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करेल आणि हे MOVX सूचनाद्वारे केले जाईल. म्हणून जेव्हा जेव्हा आपण MOVX सूचना वापरत असाल तेव्हा ते बाह्य मेमरी वापरेल आणि जेव्हा आपण मूव्ह सूचना वापरत असाल तर ते अंतर्गत मेमरीसाठी असेल. तर आपण येथे डेटा हालचालींच्या 2 सूचना असल्याचे पाहू. एक म्हणजे मूव्ह आणि दुसरे MOVX. म्हणूनच मूव्ह अंतर्गत प्रवेशासाठी आहे आणि MOVX बाह्य प्रवेशासाठी आहे. काही अर्थाने आपण असे म्हणू शकतो की 8051 ही एकूण डेटा मेमरी
64 के असेल परंतु त्यापैकी 128 बाइट अंतर्गत मेमरी असेल तर हे 64 के बाह्य अधिक हे 128 बाइट इंटिरियर आहे अशी एकूण डेटा मेमरी आहे ज्यात आपण प्रोग्राम मेमरी बाजूला ठेवू शकतो जेव्हा ईए 0 च्या समान असेल तेव्हा प्रोग्राम्समध्ये प्रवेश केला जाऊ शकतो तर यामुळे या बाह्य मेमरीमध्ये प्रवेश केला जाईल जर ही ईए बार लाइन 1 च्या समान असेल आणि हायर पत्ता 4K असेल तर 0 ते 4K पत्त्याच्या श्रेणीसाठी त्याचा या मेमरीमध्ये प्रवेश होईल आणि जेव्हा पत्ता 4K च्या पलीकडे जाईल तेव्हा तो बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करेल जर ईए बार लाइन 1 च्या समान असेल तर 0 आणि 4K दरम्यानच्या पत्त्यासाठी अंतर्गत मेमरी रॉमवर पोहोचेल आणि 4K च्या पलीकडे ते बाह्य रॉमचा प्रवेश करेल जर कोणत्याही पत्त्यासाठी त्या बाबतीत ईए बार लाइन 0 च्या बरोबरीची असेल तर ती ऑपकोड प्राप्त करण्यासाठी किंवा सूचना प्राप्त करण्यासाठी बाह्य मेमरीमध्ये जाईल तर हे अत्यंत लवचिक आहे म्हणून आपण आपल्या गरजेनुसार ही सिस्टम कॉन्फिगर करू शकतो बर्याच मायक्रोकंट्रोलर डेव्हलपमेंट किटमध्ये ते अशा प्रकारे करतात ते या संपूर्ण मेमरीला केवळ बाह्य मेमरी म्हणून मॅप करतात इतर काही प्रकरणांमध्ये काय केले जाते ते म्हणजे ईए बार लाइन 1 च्या समान रेखांकित केली जाते म्हणूनच ते अंतर्गत मेमरीमध्ये प्रवेश करत असेल जे ऑपरेटिंग सिस्टम कोड मॉनिटर प्रोग्राम ठेवण्यासाठी डिझाइन केले होते आणि हे सर्व वापरकर्ता प्रोग्राम बाह्य मेमरीमध्ये आहेत तर तेही त्या मार्गाने केले जाते जर आपण या चिप मेमरीकडे अधिक तपशीलाने पाहिले तर आपल्याला सापडेल की एकूणच आपल्याकडे 256 बाइट आहेत तर त्या 128 बाइटमध्ये 00 ते 7F आहेत यांना काही विशेष वैशिष्ट्ये असतील आणि उर्वरित 80 ते FF साठी आपल्याकडे काही इतर वैशिष्ट्ये असतील 0 ते 1F पर्यंत सर्व प्रथम आपल्याकडे काही सामान्य हेतूची नोंदणी आहे तर ते सीपीयू रजिस्टर आहे तर आपल्याकडे 8085 मायक्रोप्रोसेसरप्रमाणे आपल्याकडे वेगळे सीपीयू रजिस्टर नाहीत कारण आता अंतर्गत मेमरी देखील चिपचा एक भाग आहे म्हणूनच मेमरीच्या तुलनेत सीपीयूमध्ये काहीतरी वेगळे ठेवण्याचा काही अर्थ नाही म्हणूनच हे रजिस्टर काहीच नाहीत परंतु त्यांना अंतर्गत रॅम मध्ये काही जागा आहे तर 0 ते 1F हे सर्वसाधारण हेतू रजिस्टर म्हणून मिळाले आहेत त्यानंतर रॅममधील 20 ते 2F चे स्थान बिट पत्त्यावर आहे म्हणून आपण वैयक्तिक बिट्समध्ये प्रवेश करू शकतो कारण आपल्याला माहित आहे की मेमरी या शब्दाला आकार दिला आहे म्हणूनच आपण ज्या शब्दाचा आकार घेतो त्या आकारात ते 8 बिट शब्द आहेत जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एका वेळी 8 बिट्स गाठत आहात परंतु बर्याच बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या बिट्सला एक्सेस करायचे आहे आणि या उद्देशासाठी बिट अॅड्रेसेबल नावाचा मेमरीमध्ये एक भाग आहे जागा 20 8 बिट रुंद आहे आणि या स्थानापासून प्रत्येकास स्वतंत्रपणे प्रवेश करता येतो आणि त्या स्वतंत्रपणे रीसेट केल्या जाऊ शकतात मग 30 ते 7F आम्हाला मिळाले आहे आणि ते स्क्रॅच पॅड रॅम म्हणून ओळखले जाते तर हे दुसर्या काही हेतूंसाठी आहे तर आपण त्यांचा वापर तात्पुरती स्थाने म्हणून करू शकता कधीकधी आम्ही त्यांचा वापर स्टॅक लोकेशन इत्यादी म्हणून करतो तर हे त्या मार्गाने केले जाते आणि त्यानंतर आपल्याला 80 ते 8F स्थाने आहेत तर वरची 128 रॅम जी आपल्याकडे असलेली आहे काही अतिरिक्त जागा आहे तर आपण प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्ष संबोधित करण्यासाठी दोन्हीचा वापर करू शकता म्हणून आमच्याकडे केवळ प्रत्यक्ष पत्ता असू शकतो किंवा आमच्याकडे विशेष फंक्शन रजिस्टर प्रत्यक्ष अॅड्रेस असू शकतो म्हणून आपण पुढे जाताना आम्ही त्यांचे स्पष्टीकरण देऊ म्हणून आम्ही ज्या सीपीयू रजिस्टरविषयी बोललो त्याचा एक पहिला भाग आहे प्रत्यक्षात 32 नोंदणीकृत आहेत ह्या 32 नोंदी 4 बँकांमध्ये विभागल्या आहेत बँक 0 बँक 1 बँक 2 आणि बँक 3 कोणत्याही वेळी रजिस्टरची फक्त एकच बँक कार्यरत असते
तर ही सर्वात कमी बँक जी R0 ते R1 पर्यंत रजिस्टर नोंदवली आहे म्हणून आपल्याकडे R0 ते R7 पर्यंत एक बँक आहे आपल्याकडे वेगवेगळ्या रजिस्टर बँका आहेत तर सामान्य हेतू रजिस्टर बँक ही 00 ते 1F आहे आणि आपण PSW 2 आणि 3 म्हणून ओळखल्या जाणार्या प्रोसेसर स्टेटस वर्ड रजिस्टरमध्ये 2 बिट्सद्वारे बँक निवड नियंत्रित करू शकता ज्ञात आहे तर PSW प्रोसेसर स्टेटस वर्ड रजिस्टर आहे तो क्रमांक 2 आणि 3 नोंदणीकृत क्रमांक निवडण्यासाठी वापरला जाऊ शकतो पीएसडब्ल्यूच्या बिट नंबर 2 आणि 3 चा वापर रजिस्टर बँक निवडण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून हे उपयुक्त आहे कारण प्रथम 8085 विषयी चर्चा करताना आपण पाहिले आहे की जर आपण एखाद्या प्रोग्राममधून जात आहात आणि व्यत्यय आला असेल तर कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी सर्व नोंदींची मूल्ये जतन करणे आवश्यक आहे व्यत्यय आणण्याच्या सेवेची ही जबाबदारी आहे कारण ज्या प्रोग्राममध्ये व्यत्यय आला आहे तर त्या व्हॅल्यूज वापरू शकतील आणि परत जाताना त्या सर्व व्हॅल्यूज पुनर्संचयित करण्यापूर्वी लिहिल्या गेल्या पाहिजेत आता हे महाग आहे कारण त्यासाठी बरीच पावले उचलण्याची गरज आहे म्हणून या 8051 मध्ये आपल्याला बँकांमध्ये स्विच करण्याची फ्लेक्सिबिलिटी दिलेली आहे कदाचित मुख्य प्रोग्राम बँक 0 चा वापरत असेल म्हणून आम्ही जेव्हा सेवा व्यत्यय आणत असतो तेव्हा आम्ही केवळ बँक 1 वर स्विच करू शकतो म्हणून रजिस्टर बँक बदलाची सर्व हाताळणी इंटरप्ट सर्व्हिस रूटीन द्वारे केली जाते त्यामुळे त्या बँकांच्या नोंदीवर परिणाम होईल म्हणून 0 नोंदणीकृत बँका राहते म्हणून आपण नंतर अप प्रोग्राम किंवा सबरूटीन वरून परत येत असताना आपण पुन्हा बँका स्विच करू शकता जर मूळ बँक पुनर्संचयित केली तर हे संदर्भ स्विचिंग प्रक्रियेस मदत करते म्हणून संदर्भ स्विचिंग तीव्र होते अंतःस्थापित अनुप्रयोग एम्बेडेड अप्लिकेशन असल्याने जर आपल्याला रिअल टाइम फॅशन वेगवान संदर्भ प्रतिसाद हवा असल्यास असे करावे लागते हे आपल्याला पूर्णपणे मदत करेल